हॅलो फ्रेंड्स, एक्सेल कॅल्क्युलेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक्सेलच्या मदतीने आपण ईएमआय कसा कॅल्क्युलेट करू शकतो. फॉर्म्युला बघण्याआधी ईएमआय म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. ईएमआय म्हणजे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. याचा अर्थ जेव्हा तुम्ही बँकेकडून लोन घेता, त्या लोनच्या बदल्यात तुम्ही काही रक्कम मंथली ही बँकेला परतफेड करत असता. तर ती जी मंथली रक्कम आहे त्याला ईएमआय म्हणतात. ती रक्कम ही मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये डिव्हाइड केलेली असते, म्हणून त्याला ईएमआय असं म्हणतात. तर ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला 3 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली म्हणजे अर्थातच लोन अमाऊंट, की तुम्ही किती अमाऊंटचं लोन घेतलेलं आहे. दुसरं म्हणजे इंटरेस्ट रेट. असं समजा की 8% इंटरेस्ट रेट तुमचा आहे आणि किती काळासाठी तुम्ही लोन घेतलेलं आहे. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही 10 वर्षासाठी लोन घेतलंय. तर आता जे आपला ईएमआय आहे, म्हणजे जे आपलं उत्तर येणार आहे ते मंथली येणार आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर इंटरेस्ट रेट जो आहे तो वार्षिक आहे. कुठलाही इंटरेस्ट रेट जेव्हा बँक कोट करते तेव्हा तो वार्षिकच असतो. आणि जो टेन्युअर आहे तो पण वार्षिक आहे आणि आपलं उत्तर ईएमआय म्हणजे मंथली आहे. त्याच्यामुळे आपल्याला आधी इंटरेस्ट रेट आणि टेन्युअर हे मंथली कन्व्हर्ट करून घ्यावं लागेल. ते आपण कसं करणार? इंटरेस्ट रेटला आपण 12 भागणार आणि जो इयर्स आहे त्याला आपण 12 गुणाकार करणार. म्हणजे टेन्युअर आपला आला 120 महिने आणि इंटरेस्ट रेट जो आपला 0.67 जो येतोय तो पण मंथली आलेला आहे. तर आता आपण बघूया फॉर्म्युला. ईएमआय कॅल्क्युलेट करण्यासाठी पीएमटी हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. पीएमटी याचा अर्थ पेमेंट. तर आता हा फॉर्म्युला इथे करण्यासाठी आपण सगळ्यात आधी इथे फंक्शन नावाचा एक तुम्हाला आयकॉन दिसेल. फंक्शनला आपण क्लिक करणार आहोत. इथे आपल्याला बरीचशी अशी यादी दिसेल. तिथे आपण फायनान्शियल मध्ये जाणार. फायनान्शियल मध्ये जाऊन पीएमटी टाईप केलं की इथे ऑटोमॅटिक तुम्हाला पीएमटीचा फॉर्म्युला दिसेल. इथे ओके आपण म्हणणार आहोत. आता सगळ्यात आधी आपल्याला इथे टाकायचं आहे रेट. तर आता इथे 2 पद्धती आहेत. आपण इथे 8% भागिले 12 असंही करू शकतो किंवा डायरेक्ट 0.67% ही सेल सिलेक्ट करू शकतो. इथे टाईप करायचं नाहीये, इथे आपण सेल सिलेक्ट करणार आहोत. दुसरं आपल्याला एन पर म्हणजे पिरियड, नंबर ऑफ पेमेंट्स, किती महिन्यासाठी तुम्ही लोन घेतलंय. इथे पण आपण 10 × 12 पण करू शकतो किंवा डायरेक्ट 120 सिलेक्ट करू शकतो. आणि तिसरी आपली फील्ड आहे पीव्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू. याचा अर्थ लोन अमाऊंट. आपण किती लोन घेतलेलं आहे 10 लाख रुपये. ओके, इकडे ओके म्हणलं की आपला उत्तर येणार आहे 12,132 रुपये. तर याचा अर्थ असा आहे की 10 लाखाच्या लोनला 8%नी 10 वर्षासाठी 12,000 रुपये ईएमआय तुम्हाला द्यावा लागेल. तर आपण फॉर्म्युलामध्ये तुम्ही जर बघितलं तर टाईप कुठलीच गोष्ट केलेली नाहीये. त्याचं कारण असं की आपण जर इथे कुठली आपली जी फील्ड आहे ती चेंज केली तर आपल्याला इथे फॉर्म्युला ऑटोमॅटिक चेंज होईल. फॉर एक्झाम्पल 10च्या ऐवजी आपण 15 वर्षाचं लोन केलं. बघा इथे ईएमआय ऑटोमॅटिक चेंज झालं. 8चं 9% केलं किंवा 10 लाखाचं 15 लाख रुपये लोन अमाऊंट केली तरी आपला जो ईएमआय आहे तो चेंज ऑटोमॅटिक होतो. ओके, आता अजून आपण एक गोष्ट बघणार आहोत ती म्हणजे आपण बघितलं 10 लाखाच्या लोनला आपण 120 महिने 12,000 रुपये भरणार आहोत. याचाच अर्थ आपण टोटल बँकेला किती परतफेड करणार आहोत? 12,000 गुणिले 120. आता याच्यामध्ये आपलं लोन तर 10 लाखाचं आहे. याचाच अर्थ आपण 14,55,000 वजा 10 लाख रुपये म्हणजे 4,55,000 जे आहे ते इंटरेस्ट पोर्शन आपण बँकेला पे करत आहोत. जितकं आपलं इंटरेस्ट रेट जास्त तितका ही इंटरेस्टची अमाऊंट आपल्याला जास्त पे करावी लागेल. आपण बघू शकतो समजा 8चं 9 केलं, 4,55,000चं 5,20,000 झालं, 10% झाले तर 5,85,000 झालं. अशा पद्धतीने आपल्याला ईएमआय कॅल्क्युलेट करता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच फ्रेंड्स.
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असे मी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक यू.